मित्रांनो मी आहे आत्ता रानामध्ये आणि रानामध्ये आलो आहे भिजवायसाठी. आणि काय झालं, ही गाडी दिसते का, ही आपली ही गाडी स्कूटर मध्येच बंद पडली. मित्रांनो ते इरी आलो आहे आता. तर इथं इर आहे, इर पाणी किती आलं आहे. मित्रांनो तर हा उसाचा ट्रे, तर ट्रे घेऊन जाऊया आता. किती वाजले, 5:23 झाले आणि आलो. ट्रे घेऊन आलो. मुंगळा चावला का काय चावलं मला कळा नाही. तर हात होय, बिबट्या दिसला, बिबट्या बिबट्या बिबट्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो मी आहे आत्ता रानामध्ये आणि रानामध्ये आलो आहे भिजवायसाठी. आणि काय झालं, ही गाडी दिसते का, ही आपली ही गाडी स्कूटर मध्येच बंद पडली. ढकलत घेऊन यायला लागलं. हे ट्रे घेऊन आलो आहे रोपाचा, कारण आज आमची हिरिवली पाणी संपती. त्यामुळं विहिरीतलं पाणी काढायचे आणि रात्रीची लाईट आहे, 8 वाजेपर्यंत लाईट आहे. तर अशा प्रकारे आहे. तर पहिलं बोरचं पाणी हिरीत सोडलं होतं ते बंद करायचे. बोरचं पाणी हिरीमध्ये सोडले ते बंद करायचे. आणि मग आपल्याला हिरीची मोटर चालू करायची. आता पाणी मोटर बंद केली, आता हिरीची मोटर जोडायचं काम चालू आहे. दिसते का तुम्हाला, का जोडू मी चष्मा का? अशा प्रकारे आमचं इथं खोकं आहे. मी नसतं तुम्ही काय केलं असतं? हा ढकलत काय तिथं कोपऱ्यात लावलं असतं तिकडे. ते पाणी तिथंच आहे मला वाटतं. ते पिठीत पाणी का फक्त? पिठीत पाणी आहे का? पानं नाही पिठीत. चला अशा प्रकारे आहे इथं मकाय. आणि खाली बरं, इथं ते जवळ आलं चालेल, लांबलंही चालत यायला लागलं नाही. मित्रांनो ते इरी आलोय आता. तर इथं इर आहे, इर पाणी किती आलंय, परत आलंय पाणी. त्याला औषध माया पाहिजे, ओलं तरच. कुठे पाणी ती तुम्हाला सांगतो, इथले कॉक बसावले म्हणजे असे पानं बिनं हुडकायला लागायची गरज नाही. हां, कॉक फिरवले की लिकेज होतंय. नाही खाली येणार पाईपलाईनला सेपरेट कॉका असल्या असं असं कशाला तवा पापही करायला लागती. ते तिथलं उघडं राहिलं, फक्त कॉक बंद केलं तरी झालं. दिसतंय का तुम्हाला? मित्रांनो तर आलोय आता दारापाशी. इतकं उंच नट कशा बसावलाय जरा? मोठाले आणल्यात सगळे नीट. आपल्यात आहे की दुकानात? दुकानातले आणल्यात. ती ना दा मी खोलतो, ते फोन पकडा. माझ्या हात होते. मित्रांनो अशा प्रकारे पाईपला जोडायच्यात. त्यामुळं ही वयचं उलटं प्लेट लावायला लागते. लई रेकॉर्ड करतोय मी असं वाटतंय. तर मित्रांनो मोटर चालू करायला चाललो आहे आता. पाईप वगैरे जोडून झालं, तर मोटर चालू करूया. मग येऊ खाली. ऊसाच्या रोपाचा ट्रे पण घेऊन यायचा आहे खाली. चला सोपं नाही आहे शेतकऱ्याचं काम. बघा असं रात्रीचं भीतीचं यायला लागतंय.
चला मोटर स्टार्ट केली आता जाऊया ट्रे घेऊन. मित्रांनो तर हा उसाचा ट्रे, तर ट्रे घेऊन जाऊया आता. बंद करतो, मला मोबाईल आणि ते सगळंच पकडता येणार नाही. तर अशा पद्धतीने पकडला ट्रे पकडला अशा पद्धतीने आणि आता चाललोय 0.5 ट्रे पकडला अशा पद्धतीने चाललोय. तर इथं वॉल आहे, इरीत जाणार पाणी थोडं कमी करू. मित्रांनो अशा पद्धतीने विहिरीत जाणार पाणी कमी केलं आणि पाईपलाईनीत पाणी टाकलंय सगळं. ट्रे घेऊन आलो. मुंगळा चावला का काय चावलं मला कळलं नाही. तर हातावर काहीतरी चावलं पण. चला त्यात काही नाही ना. चल मित्रांनो तर आता ही बोळं बंद करायच्यात. तर बोळं बंद करूया. ही पकडा तुमची फोन पकडा, असं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने बोळ आहेत. काय ठिकाणचं बोळं नाही तयार केलेत बोळं. अशा पद्धतीने आहे. आता मला रात्रीचा आमच्या आबांना कॅमेरा पकडायचा अनुभव नको म्हणतात व्हिडिओ. हां पुढं पाणी चालला नाही. ती बी उलटी करा, ही बाजू फुटकी इकडे करा. पाणी तोंडाला आल्यावर एवढं काय नाही नाही. काटं झाला तिथं बोळ आहे ना अजून लावतो घे माझ्याकडे एक आहे. जाऊ दे हे बरं लेकरा. मित्रांनो तर फायनली उजेड झालाय आता आणि सकाळी 5 वाजता आलो होतो. सगळं पाईप वगैरे मोटर वगैरे सगळं चालू काय नाहीतच. मित्रांनो तर फायनली उजेड झालाय आणि 5 वाजता आलो होतो. तर आता 3 साऱ्या भिजून झालेत. त्यामध्येच आपला वेळ कशात गेला. बोळची मोटर सोडून इडीतली मोटर जोडावी पाईप जोडण्यात ह्याच्यात वेळ गेला. आता भिजल तर बघूया किती साऱ्या होत्याल. बहुतेक 7-8-10 होत्याल माझ्या मते, कारण पाणी दिलं नाही बेगा पडायला लागलेले आहेत. त्यामुळे पाणी घेतं येईल अशा प्रकारचे आहे नियोजन. आणि इथं आमच्या इथं बघा हे असं डायरेक्टच पाईपनीच भिजावतात. कारण ह्याच पाईपचा उपयोग संध्याकाळी लाईट असली ना तर ड्रिपचा पाईप आहे त्याची बोळाची लब्बर काढायची आणि मोकाल सोडून द्यायचं. अशा पद्धतीने आहे बोरच्या मोटरनी. आणि आता इरीतली मोटर असल्या असं जागेवर पण भिजू शकतोय आपण. इकडे पाणी चाललंय. लई दिवसातनं आलोय मी भिजवाय मी येत नाही. पहिलं मी हेच काम करत होतो रानातलं, त्यामुळं आपण सोडून दिलं. आपल्याला काय सांगण्यात आयचं नाही.
हा इथनं लिंबापासून इकडं अलीकडे चांगला डाव आहे. पाईप उचलून बांधायला टाकणार ती पाईपच मला काल ही पण ही काढ 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 म्हणा का? थोडं पाणी जाईल जाईल नंतर आणि काय होतं आहे ना पाणी आणि कसं द्यायला लागतंय का? आदत कमी येतं. या 6 महिने काहीच करायला लागत नाही त्याला. निघलं मित्रांनो. तर फायनली झालंय विजून. तर 5 वाजता आलो होतो. किती झाले? 11 सऱ्या भिजवून झाल्या. अशा पद्धतीने आहे. तर आता इकडचं भिजवायचं आहे. तर जे पहिल्यापासून पाहतात त्यांना माहीत असेल की ज्यावेळेस मी चार देशाची यात्रा करून आलो होतो ना त्यावेळेस आपले हे लावला होता ऊस. तर चलो चला मित्रांनो. तर फायनली निघतोय आता घरी. चालतच जातो मी मधनं. बघूया चालत कशी कंडिशन आहे काय आहे. आता इथनं मधनं अर्धा किलोमीटर पण नाही आहे घर. अशा पद्धतीने आहे. आणि आपल्याला फिरून यायला लागतं. मग असं गावात जायला लागतं आणि गावात नाही यायला लागतं. तर तिथं दिसते इथे आमची वस्ती. इथं काट्याची वस्ती. आपल्याला देवडे वस्ती होणं काट्याची वस्ती यायला लागतं. मग फिरून यायला लागतं. अशा पद्धतीचं आहे. चलो मित्रांनो. तर आलोय रानात. पाणी बघा माती चिकाट माती होती काळी त्यामुळं मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या. तर पाहू शकता इथं बाहेरच झोपलोय. इथं घर आहे असं आणि पूर्ण बाहेर असं पटांगण आहे. आणि पटांगणामध्ये अशी खोट टाकलेली. तिथं मी झोपलेलो आहे. जिगू जिगू जिगलर आमचा आहे. ए नको लगेच लगेच येईल तो वैती ह्याच्या गाडीवर त्याला बोलावलं की चलो बाय बाय. आता एडिट करतो आणि तुम्हाला उद्या पाहिला भेटेल सकाळी.